नमस्ते सर्वांना, श्री स्वामी समर्थ. चला आता मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने मिरचीचा खरडा बनवून दाखवणार आहे. तर मला कढीपत्त्याची पानं आवडतात म्हणून मी ना त्यात थोडंसं टाकत असते. पण आपल्या गावाच्या ठिकाणी नाही टाकत बरं का. कढीपत्ता नाही घालत, फक्त मिरची, लसूण भरपूर घालतात आणि शेंगदाणे. तर मी आता काय करणार आहे, शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि एका साईडला काढून घेतलेत आणि एक मिरची आहे ना तुम्ही मधून असे चिरा पाडून घ्यायच्यात, म्हणजे ना मिरची अशी फुटत नाही तेलामध्ये गेल्यानंतर. आणि आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आणि चांगले लसूण जरा जास्त प्रमाणात घ्यायचं, म्हणजे काय होतं, खरडा पण छान होतो. आणि रोज रोज भाजी खाऊन पण कंटाळा आला लसूण. तर कधी कधी ना ह्या जुन्या जी पद्धती असतात ना खेडेगावच्या आपल्या, तर खरडा करून खाणं किंवा पिठलं करून खाणं खरंच कधी कधी चांगलं वाटतं ना. आता तर लोक आहेत ना हॉटेलमध्ये जाऊन ह्या अशा गोष्टी खायला लागलेले आहेत. का तर रोज रोज भाजी खाऊन पण कंटाळा येतो. तर चला आता मी ना सगळं मिक्सरमध्ये घातलेलं आहे आणि आता फिरवून घेतलेले आहे. तर एकदम गरमच असताना फिरवून घेतले, म्हणजे कसं मिरची पण छान अशी एकदम मऊ होऊन जाते. आणि आपल्याला असंच नाही ठेवायचं. तुम्ही कच्चंही खाऊ शकता. पण जर त्याच तेलामध्ये थोडंसं जे तेल राहतं ना तव्यामध्ये शिल्लक, त्याच तेलामध्ये आपल्याला परत परतून घ्यायचं, म्हणजे एकदम ठेचा जो आहे ना कुरकुरीत होतो. आता आपण मिक्सरचा वापर करतोय, पण तसं म्हणायला गेलं ना, तर खरडा बनवताना ना तव्यातच तांब्यानी किंवा वाटीने असे ते दाबून करायचा असतो. पण आता कसं झालंय, एवढा वेळ पण नाही बरं का तसं बनवायला, म्हणून मी आपले मिक्सरमध्ये फिरून घेते. आणि कसं होतं, बारीक केलं तर मुलं पण आवडीने खातात. त्याच्यामुळे मुलांना पण आवडतो. आणि जो खरडा असतो ना, तो तांब्यानेच खरं करायचा असतो आणि त्यामध्ये मिरची जास्त घालायची असती. पण मग कसं होतं, ज्यांना त्यांना ज्याची त्याची आवड असते ना, तसंच घालायचं. म्हणजे मिरचीचं तुम्हाला जास्त चालत असेल, तर तुम्ही जास्त मिरची घालायची. पण मी आहे ना ह्या तिखट मिरच्या होत्या, त्याच्यामुळे 3 ते 4च मिरच्या घेतलेल्या आहेत. पण तुम्ही आहे ना, ही नक्की करून पहा. हा जो खरडा आहे ना, म्हणजे चटणी पण म्हणू शकता शेंगदाण्याची तुम्ही. तर ही महिनाभर आरामात टिकते बरं का. तर छान अशी होते. तुम्ही नक्की करून पहा. म्हणजे खरडा बी म्हणू शकताय आणि चटणी पण म्हणू शकताय. तर खूप छान होतो आणि महिनाभर टिकतो. तर तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या तुम्ही सगळ्यांनी खरडा खायला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.